आज आपण गावाकडच्या पद्धतीने मटण आळणी बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी एका कुकरमध्ये थोडंसं तेल घातले. यामध्ये एक मोठा कांदा कट केलेला घालून फ्राय होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं, अर्धा चमचा धने आणि थोडंसं लसूण घालून हे व्यवस्थित वाटून घ्यायचंय. तर इथं मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचंय आणि जो वाटलेला मसाला आहे मिक्सरमध्ये तो घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा या मटणावरती मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपला कांदाही छान फ्राय झालेला असतो. तर मसाला लावलेलं मटण या कांद्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि जे मटणाचं ताट होतं तेच यावरती ठेवायचंय. यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालायचंय आणि मीडियम फ्लेमवरती हे 2-3 मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचंय. तोपर्यंत आपलं पाणी गरम झालेलं असतं. गरम पाणी या कुकरमध्ये घालायचंय. आणखीन व्यवस्थित हे मटण मिक्स करून घ्यायचंय. कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मटण आपलं व्यवस्थित शिजतं. थंड झाल्याच्या नंतर याचं झाकण उघडायचंय. मस्त असं आपलं मटण आळणी तयार आहे. यापासून बनवलेला मटण रस्सा एक नंबर तयार होतो.